श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या 10 घटना अशुभ मानल्या जातात. जर त्या तुमच्या घरातही घडल्या तर लगेच काळजी घ्या. शास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटना शुभ असतात आणि अनेक घटना अशुभ असतात, ज्यातून आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. या घटनांवरून आपल्याला कळते की आपला येणारा काळ चांगला असेल की आपल्यासोबत काहीतरी अप्रिय घडणार आहे. मित्रांनो, काही खास घटना अशा असतात जसे की रात्री एखादा विशिष्ट प्राणी किंवा पक्षी दिसणे किंवा अचानक शिंक येणे. हे तुम्हाला अनेक खास प्रकारचे संकेत देते. लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकणे. शगुनशास्त्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. हे खूप अविनाशी गुण मानले जातात. मित्रांनो, लहानपणापासून तुम्ही या गोष्टी ऐकत आणि वाचत असाल, जसे की एखाद्या शुभ कार्यासाठी घराबाहेर पडताना जर एखाद्या व्यक्तीने घराबाहेर पडण्यापूर्वी दही खाल्ले तर त्या व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळते. परंतु दुसरीकडे अशा काही अशुभ गोष्टींचा देखील उल्लेख केला आहे. जर त्या कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घडल्या तर ते खूप वाईट मानले जाते. त्यामुळे त्या कामात अडथळे निर्माण होतात आणि त्यात समस्या निर्माण होतात. तुम्ही यशस्वी होऊ शकता किंवा काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता देखील आहे. मित्रांनो, प्राचीन काळापासून आजपर्यंत या श्रद्धा पाळल्या जात आहेत आणि बरेच लोक अजूनही या श्रद्धांवर विश्वास ठेवतात, कारण शास्त्रामध्ये जे सांगितले आहे ते चुकीचे सिद्ध होत नाही. तर मित्रांनो, अशा काही अशुभ घटनांबद्दल जाणून घेऊया ज्या तुमच्या घरात घडल्या तर तुम्ही लगेच सावध व्हावे. पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा. पहिला क्रमांक, घराजवळ रडणारी मांजर. जर अचानक तुमच्या घराबाहेर मांजर आली आणि रडू लागली तर ते खूप अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे हे नशिबाचे लक्षण मानले जाते, त्याचप्रमाणे मांजरीचे रडणे देखील कुटुंबावर मोठ्या आपत्तीचा किंवा दुर्दैवाचा इशारा देते. क्रमांक 2, गुपचूप दूध पिणारी मांजर. जर घरात मांजर गुप्तपणे दूध पित असेल तर ते देखील अशुभ लक्षण मानले जाते. हे पैशांचे नुकसान किंवा आर्थिक समस्यांचे कारण मानले जाते. म्हणून मांजरीला घरात दूध पोचण्यापासून थांबवा आणि सतर्क राहा. तसेच जर डाव्या बाजूने मांजर येऊन तुमचा रस्ता ओलांडली तर ते अशुभ मानले जाते. हे सूचित करते की तुम्ही जे काम करणार आहात त्यात तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत काही वेळ थांबवून नंतर आपले काम सुरू करणे चांगले. तिसरा क्रमांक, घरात रिकामी बादली दिसणे. जर सकाळी लवकर घरात रिकामी बादली दिसली तर ते देखील अशुभ संकेत देते. असे मानले जाते की रिकामी बादली घरात नकारात्मक ऊर्जा वाढवते. म्हणून जेव्हा तुम्ही बाथरूममधून रिकामी बादली बाहेर काढता, जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा बादली उलटी ठेवा किंवा त्यात थोडे पाणी भरा आणि ती सोडा. वाईट स्वप्ने आणि त्यांचे उपाय. जर तुम्हाला वारंवार वाईट स्वप्ने पडत असतील तर हे देखील काही नकारात्मक शक्तीचे लक्षण असू शकते. हे टाळण्यासाठी झोपताना उशीखाली लोखंडी वस्तू ठेवा. या उपायाने वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. परंतु लक्षात ठेवा की गंजलेल्या लोखंडी वस्तू घरात कधीही ठेवू नका. यामुळे घरात दुर्दैव आणि नकारात्मकता वाढते. चौथे मित्रांनो, जर तुम्ही काही कामासाठी घराबाहेर जात असाल आणि यावेळी तुम्हाला शिंक येत असेल तर ते अशुभ मानले जाते. भारतात उत्तरेकडील भागात ते दुर्दैवाचे लक्षण असल्याचे देखील म्हटले जाते. जर पश्चिमेकडील भारतात याचा अर्थ असा की कोणीतरी तुमच्याबद्दल विचार करत आहे किंवा तुमच्याबद्दल बोलत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही घराबाहेर पडलात आणि यावेळी तुम्हाला शिंक येत असेल तर तुम्ही घरी परत यावे आणि बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा पाणी प्यावे. क्रमांक 5, चाकूशी संबंधित वाईट शकुन. मित्रांनो, चाकूशी संबंधित वाईट शकुन खूप गंभीर मानले जातात. जर तुम्ही चाकूने काही काम करत असाल, जसे की भाजी किंवा फळ कापत असाल आणि त्यावेळी चाकू तुमच्या हाताला स्पर्श करून खाली पडला तर म्हणून हे एक अतिशय अशुभ चिन्ह मानले जाते. याशिवाय जेवण खाल्ल्यानंतर काटा आणि चाकू कधीही एकमेकांना ओलांडून ठेवू नयेत.
अन्यथा ते नकारात्मक ऊर्जा आणि वाईट गोष्टींना आकर्षित करतात. असे केल्याने घरात भांडणे आणि मारामारीचे वातावरण निर्माण होऊ शकते. 6वा क्रमांक, सकाळी लवकर रिकामी बादली पाहणे. तुम्ही कधी सकाळी रिकामी बादली पाहिली आहे का? शकुंतला शास्त्रानुसार हे खूप अशुभ मानले जाते. रिकामी बादली पाहणे तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कामात अडथळा निर्माण करू शकत नाही, तर ते दुर्दैवाचे लक्षण देखील आहे. असे मानले जाते की घरात असलेली बादली, आरसा नेहमी पाण्याने भरलेला ठेवावा. हे केवळ सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवत नाही, तर तुमच्या दिवसाचे काम सुरळीतपणे पार पाडते. म्हणून जेव्हाही तुम्ही बाथरूममधून बाहेर पडता तेव्हा बादलीत थोडे पाणी भरा किंवा ती उलटी ठेवा. क्रमांक 7, घरात काच फुटणे. घरात कोणताही काच किंवा आरसा फुटला तर ते खूप अशुभ मानले जाते. काच फुटल्याने दीर्घकाळ दुर्दैव येऊ शकते. विशेषतः नवजात बाळांना आरसा दाखवू नये, कारण त्यामुळे त्यांच्या नाजूक ऊर्जेला हानी पोहोचू शकते. याशिवाय विवाहित महिलांना कोणताही तुटलेला काच दाखवू नये. आरशात मेकअप करणे टाळावे. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे आणि ती महिलांच्या सौभाग्य आणि समृद्धीशी जोडलेली आहे. घरात आरसा तुटला तर तो ताबडतोब काढून स्वच्छ करावा, जेणेकरून घराचे वातावरण सकारात्मक राहील. 8वा, पैसा हातात राहत नाही. जर तुम्ही पैसे येताच खर्च केले आणि ते वाचवू शकला नाही तर ते देवी लक्ष्मीच्या रागाचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाय करा. क्रमांक 9, तुमचा खिसा किंवा पर्स कधीही रिकामे ठेवू नका. कधीही तुमच्या पर्समध्ये पैसे रिकामे ठेवू नका. हे एक वाईट शकुन मानले जाते आणि यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात. तुमच्या पर्समध्ये थोडे पैसे ठेवणे नेहमी शुभ मानले जाते. क्रमांक 10, अन्न पडणे. ताटातून किंवा हातातून वारंवार अन्न पडणे हे चांगले लक्षण नाही. हे घरात गरिबी येण्याचे लक्षण असू शकते. याशिवाय हे देखील दर्शवते की तुम्ही जेवताना लक्ष केंद्रित करू शकत नाही. लक्ष देऊन आणि शांत मनाने जेवा. क्रमांक 11, पूजेचा दिवा विझणे. पूजेदरम्यान देवासमोर लावलेला दिवा अचानक विझला तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. हे येणाऱ्या काळात काही मोठी समस्या किंवा त्रास होणार आहे याचे प्रतीक असू शकते. दिवा लावणे हे देवाच्या कृपेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. म्हणून पूजा करताना दिवा सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक लावावा. जर दिवा विझला तर तो लगेच पुन्हा लावा आणि घरात शांती आणि आनंद नांदावा अशी देवाला प्रार्थना करा. घराबाहेर पडताना मागून 12 क्रमांकाचा आवाज येणे. जर तुम्ही काही कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि कोणीतरी तुम्हाला मागून हाक मारली तर शकुंतला शास्त्रात ते अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ते सूचित करते की तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो किंवा तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते. या परिस्थितीत सर्वोत्तम उपाय म्हणजे आवाजाकडे दुर्लक्ष करणे आणि पुढे जाणे. जर हे शक्य नसेल तर घरात पुन्हा प्रवेश करा आणि तुमच्या कामासाठी निघण्यापूर्वी काही वेळ थांबा. क्रमांक 13, जर तुमच्या घरातील भिंतींवर लटकलेली किंवा मंदिरात ठेवलेली देवाची मूर्ती किंवा चित्र अचानक पडले तर ते एक गंभीर अशुभ मानले जाते. हे सूचित करते की तुमच्या घरी एक मोठे संकट किंवा समस्या येणार आहे. अशा वेळी तुम्ही देवाला प्रार्थना करावी आणि तुटलेली मूर्ती आदराने नदी किंवा तलावात पुरावी. नंतर ते पवित्र ठिकाणी विसर्जित करावे. क्रमांक 14, झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत जमिनीवर झाडू ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. जर तुम्ही संध्याकाळी झाडू मारला तर ते शकुन मानले जाते. झाडू नेहमी कुठल्या तरी कोपऱ्यात लपवून ठेवावा. जर तुम्ही झाडू उघड्यावर ठेवला तर त्याचा तुमच्या घरातील सुख समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो. क्रमांक 15, जर तुमचे कोणतेही सोन्याचे दागिने हरवले आणि खूप प्रयत्न करूनही तुम्हाला ते सापडले नाही तर हा देखील एक खूप मोठा आणि अक्षय गुण मानला जातो. हे तुमच्या घरात पैशांचे नुकसान आणि आर्थिक समस्या दर्शवते. सोने जाळणे हे घराची आर्थिक स्थिती बिघडत असल्याचे दर्शवते. तुम्ही त्याबद्दल ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे. क्रमांक 16, वटवाघूळ घराभोवती गिरट्या घालत आहेत. मित्रांनो, जर रात्री तुमच्या घराभोवती वटवाघूळ येत राहिली आणि तुमच्या घरीही आली तर ते खूप मोठे शकुन मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे एक लक्षण आहे की तुमच्या घरात कोणावर तरी मोठे संकट येणार आहे किंवा
काही अपघात देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही खबरदारी घ्या. घरच्या मंदिरात देवाची 17 क्रमांकाची आरती करा आणि काम करा. मित्रांनो, जर तुम्ही घराच्या मंदिरात आरती करत असाल आणि या काळात पूजेचा दिवा वारंवार विझत असेल तर हे एक लक्षण आहे की देवदेवता तुमच्यावर काही कारणास्तव रागावले आहेत. या घटनेमुळे तुमच्या घरात गरिबी आणि दुःख वाढते. जर तुमच्या घरातही पूजेच्या वेळी असे घडले तर पूजेसाठी योग्य उपाय केला पाहिजे आणि तुमच्या चुकीबद्दल देवाची माफी मागावी लागेल. क्रमांक 18. जेवताना कुत्रा येत आहे. जर तुम्ही जेवत असाल आणि कुत्रा तुमच्याजवळ आला तर म्हणून ते एक वाईट शकुन मानले जाते. तथापि जर तो तुमचा पाळीव कुत्रा असेल तर काळजी करण्याची गरज नाही. पण जर कुत्रा शेपूट वर करत असेल आणि डोके हलवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ते अन्न खाऊ नका. यामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो. क्रमांक 19. अन्नात केस दिसणे. वारंवार अन्नात केस दिसणे हे राहूच्या वाईट प्रभावाचे लक्षण असू शकते. हे आर्थिक नुकसान आणि मोठ्या संकटाकडे निर्देश करते. जर हे वारंवार होत असेल तर तुमच्या अन्नाच्या स्वच्छतेची काळजी घ्या, कारण ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. मित्रांनो, ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.